2024 ला टीईटी ला प्रश्न विचारलेला आहे। स्वराने शिक्षणासाठी दर शेकडा 7% दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जावर घेतले। मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले, तर स्वराने किती वर्षात परत केले? आपल्याला मुदत काढायची आहे। तर या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की सरळ व्याजाचं सूत्र आहे म द क भागिला 100। आता मी याचा एक्सपांड करणार आहे। म म्हणजे काय, द म्हणजे काय, थोडंसं स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळे हे तर माहितच पाहिजे। मुद्दलही दिली आहे, दरही दिली आहे आणि काळ नाही दिलाय आणि हा 100 दिलाय। पण आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर माझ्याकडे 80,000 रुपये मी व्याजाने घेतले, त्याच्यावरचा व्याजासहित मी 96,800 रुपये भरले। तर याच्यामध्ये फक्त व्याज भरला मी 16,800, हा व्याज आहे। आता व्याज असल्या कारणाने आता हा व्याज आहे, ही मुद्दल आहे आणि पूर्ण रक्कम त्यांनी परत केलेली आहे। 16,800 मध्ये बघा किती टक्के दराने घेतलं? 7। किती टक्के? 7% रक्कम दराने घेतली। ही रक्कम 7% दराने घेतली। 7×8=56। कारण आपण जर याचे 10% पकडलं, या समजा 10% रक्कम न घेतली तर 8,000 होतात। आता 7% घेतले तर याला मी याला भागलं, 7×8=56 म्हणजे 5,600 रुपये एका वर्षाचे त्याला भरावे लागेल। आता हे 5,600 रुपये एका वर्षाचे भरावे लागेल, पण त्यांनी एवढे रुपये भरले किती वर्षात? पहिल्या वर्षाचे हे। मग याला आणि याला जर भागितलं 56×3=168, 3 उत्तर आलं। म्हणजे शॉर्ट ट्रिक जर वापरली तर आपल्याला हा सूत्रही नाही वापरावं लागत आणि हे उत्तर आपल्याला आलं। म्हणजे तर स्वराने किती वर्षात परत केले? फक्त 3 वर्षात पूर्ण रक्कम परत केली। आहे मजेशीर? धन्यवाद।